धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। कबड्डी खेळाडूंना चक्क शौचालयाच्या दारात जेवण ठेवून वाटप केलं जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। सहारनपूर इथे मुलींची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि यानंतर शौचालयाच्या फरशीवर जेवण ठेवून वाटप केलं जात होतं। या प्रकारावर आता संताप व्यक्त केला जातोय आणि त्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। चक्क शौचालयामध्ये जेवणाचं वाटप करण्यात आलंय। उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। कबड्डी खेळाडूंना शौचालयाच्या दारात जेवण ठेवून वाटप केलं जात होतं आणि त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। सहारनपूर इथे मुलींची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि यानंतर शौचालयाच्या फरशीवर जेवण ठेवून वाटप केलं जात होतं आणि आता या संपूर्ण प्रकारावर संताप व्यक्त केला जातोय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, खरं तर हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। या संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई झालेली आहे का? महत्त्वाचं म्हणजे सहारनपूर मधील घटना आहे। आंबेडकर क्रीडा स्टेडियम मधली ही हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये राज्यस्तरीय कबड्डीची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। त्यासाठी ज्युनियर राज्यस्तरीय जे मुली आहेत त्या या क्रीडांगणात पोहोचल्या होत्या, पण त्यांच्या जेवणाची व्यवस्था जर बघितली तर या सगळ्यांना शौचालयाच्या परिसरामध्ये जेवण दिल्याची हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्यानंतर आता तिथले जे क्रीडा अधिकारी आहे अनिमेश सक्सेना यांनी या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे आणि जे दोषी व्यक्ती असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे। पण महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने ही घटना घडली, उत्तर प्रदेशाच्या कबड्डी संघाच्या वतीनं ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली। त्यामध्ये सगळ्या मुली सहभागी होत्या, पण या मुलींसोबत ज्या पद्धतीचं वर्तणूक झालेली आहे आणि थेट शौचालयामध्ये असलेलं जेवण त्यांना खावं लागलेलं आहे, या सगळ्या प्रकरणाचा जर चौकशी केल्यानंतर निश्चितपणे कारवाई केली जाईल असाही दावा राज्य सरकारच्या वतीनं केला जात आहे। बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।